बघा इकडं पहिला टॉपिक शिकवला होता, कुठला टॉपिक शिकवला होता? कॅन. कॅन पासून सुरुवात करायची. कुठला टॉपिक होता? कॅन. कॅन ह्याच्यामध्ये कसे वाक्य येतात? ज्या वाक्यांच्या शेवटी शकतो, शक्ती, शकतोय आणि शकतात असा उच्चार निघतो, तर ह्या वाक्यांना काय करायचं? घेऊन यायचं. ह्या वाक्यांना घेऊन यायचं आणि ह्या प्रकारामध्ये त्यांना ट्रान्सलेट करायचं. जसं की वाक्य बघा, फॉर्म्युला बघा काय येणार याच्यासाठी. कोण सांगतंय? सब्जेक्ट प्लस कॅन प्लस ऑब्जेक्ट प्लस. ओके, हे फॉर्म्युला तर येतोय बरोबर का सगळ्यांना? सब्जेक्ट प्लस कॅन प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस रिमाइंडिंग सेंटेन्स. आता हे वाक्य ट्रान्सलेट करताना वापरला जाणारा फॉर्म्युला तुम्हाला पाठ आहे. ठीक आहे, आता इथं वाक्य देतो. कॅन म्हणजे क्षमता आहे. तुमच्यामध्ये कॅपॅसिटी आहे एखादं काम करण्याची, तुमच्यामध्ये क्षमता आहे एखादं काम करण्याची. हे वाक्य ज्यावेळेस तुम्ही सांगता, तुम्ही बोलता त्यावेळेस असं ट्रान्सलेट करायचं. ठीक आहे, तर बघा इथं लिहितो मी पाण्यामध्ये पोहू शकतो. मी पाण्यामध्ये पोहू शकतो. ट्रान्सलेट करायला माहिती आहे तुम्हाला कसं ट्रान्सलेट करायचं. ठीक आहे, तर काय करणार? सुरुवातीला सब्जेक्ट लिहिणार. तुम्ही काय करणार? सुरुवातीला सब्जेक्ट लिहिणार. सब्जेक्ट काय याच्यामध्ये? जिशान, हा तू बोल. निश्चय बट. हा कोण आहे? आय लिहिला. त्याच्यानंतर काय करणार? कॅन लिहिणार. त्याच्यानंतर काय लिहिणार? हा एकाने सांगा. स्विम. हो का, इथं पोहणे म्हणजेच स्विम. त्याच्यानंतर काय करणार? इन द वॉटर नाही, इन वॉटर नुसतं. इन वॉटर. आय कॅन स्विम इन वॉटर. इथं द नाही लावायचा. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. पाणी आहे, पाण्यासमोर द लागत नाही. एखादं विशिष्ट पाणी जर असेल तर त्याच्यासमोर दचा वापर करायचा, हे लक्षात ठेवायचा. आता बघा ह्याला ज्यावेळेस प्रश्नार्थी वाक्य बनवायचं. प्रश्नार्थी वाक्य म्हणजे कसं वाक्य माहिती आहे ना? साधा प्रश्नार्थी वाक्य की ज्याचं उत्तर तुम्हाला हो किंवा नाही अशा शब्दात देता येतं. ज्याचं उत्तर तुम्हाला हो किंवा नाही अशा शब्दात देता येतं ते वाक्य कसले? प्रश्नार्थी वाक्य. हे जे वाक्य आहे त्यांना तुम्ही होकारार्थी वाक्य म्हणता. इंग्लिशमध्ये अफर्मेटिव्ह सेंटेन्स, होकारार्थी वाक्य, हे जे आपण शिकलो ते. ठीक आहे, त्याच वाक्याला तुम्हाला प्रश्नार्थी वाक्य बनवायचंय. कसलं? प्रश्नार्थी वाक्य. आणि प्रश्नार्थी वाक्य बनवत असताना काय करणार तुम्ही? फक्त मराठीमध्ये काय लावणार? याला का लावणार. का. इंग्लिशमध्ये ह्याला इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणायचं. ठीक आहे, तर बघा मी पाण्यामध्ये पोहू शकतो का? शकतो. बघा हे झालं का तुमचं? हे आपलं हा 2 मिनिटं लागून. बघा पुढचं वाक्य देतो, तुम्ही ट्रान्सलेट करायचं. ठीक आहे, आम्ही कार चालवू शकतो. आम्ही कार चालवू शकतो आणि फुल स्टॉप आहे. ट्रान्सलेट करा वहीमध्ये. हा तुम्ही बघा हे समजलं तुम्हाला? हा सोडवायचे. पहिला लाल पेन दे. पुस्तक बाळा इथं कशांतरी कापड. फॉर्म्युला समजला? वाक्य बघा रे इथं. कार चालविली जाऊ शकते. कार चालवली जाऊ शकते. ठीक आहे, कसलं वाक्य रे? कॅन मधलं कसलं वाक्य आहे? ए पोरा तू तुझं लिहिच झालं, लिहायचं झालं का? दाखवा मला. चला गर्दी करायची नाही. ड्राईव्ह आहे का? ड्राईव्हची स्पेलिंग DRIVE. We can drive a car.
वी कॅन ड्राईव्ह अ कार. हां, वी कॅन ड्राईव्ह अ कार. ठीक आहे, वी कॅन ड्राईव्ह अ कार. वी कॅन ड्राईव्ह अ कार. वी कॅन ड्राईव्ह अ कार. समजलं? आता याचा प्रश्नार्थी बनवा रे लगेच खाली बसून. वी कॅन ड्राईव्ह अ कार. प्रश्न बनवायचं. लिही ना पूर्ण. ड्राईव्हची स्पेलिंग कर. काय लिहिलंय तू? KE. येण्यासारखं का करतोय? वी कॅन ड्राईव्ह. हां लिहा. ह्याचा प्रश्नार्थी बनवा. कसं बनवणार? शेवटी का लावून. बघा ह्याला कसं लिहिणार तुम्ही? ह्याला लिहिलं. आता प्रश्नार्थी लावून कसं बनवणार? बनवून दाखवा मला. हां ड्राईव्ह लिही बाळा. ड्राईव्ह लिहू नको, ड्राईव्ह कर. आणखीन सुद्धा तुम्हाला समजत नाही का रे बी आणि डी मधला फरक? हां प्रश्नचिन्ह. कॅन वी ड्राईव्ह अ कार? प्रश्नचिन्ह बा. हां तुम्ही लिहा ना ते वाक्य. लिहिलं का? नाही लिहिलं? लवकर लिहून दाखवा. तुम्हाला शिकवलं. समजलं का? प्रश्नचिन्ह देणे का रे? हा कॅन वी ड्राईव्ह अ कार. बा डी इकडे तोंड करून असतं. तुम्ही बघा रे, तुम्ही लिहायचं इकडं. तुमचं पाठ झालं? ते पाठ झालं हो बाळा. तडक टाकेल. पेन द्या रे हिला. एक पेन द्या हिला कोणाचा असला तर. हां हां अ कार कॅन बी ड्रिवन. ड्रिवन ग तिसरं रूप. ड्राईव्हचं तिसरं रूप. ड्राईव्ह नाही काय? ड्रिवन. प्रश्नचिन्ह दे ना बाळा. कान प्रश्न विचारला का प्रश्नचिन्ह द्यायचं? तुझं ए लिहिलं. आता बघा ह्याच्यापेक्षा थोडस मोठं वाक्य. ठीक आहे, दोन्ही प्रकारात यायला लागलं. आम्ही कार चालवू शकतो आणि आम्ही कार चालवू शकतो का? ह्याला केलं. आता पुढचं वाक्य बघा. हा इकडे बघा पुढचं वाक्य. आम्ही त्यांच्या सोबत. आम्ही त्यांच्या सोबत पाण्यामध्ये पोहू शकतो. पाण्यामध्ये पोहू शकतो. शकतो. बघा काय वाढलं याच्यामध्ये? काय वाढलं? त्यांच्या सोबत. हा बघा इथं हे वापरता आलं पाहिजे. ठीक आहे, त्यांच्या सोबत सांगितलं होतं. हा हे तुम्हाला समजलं. आता ह्याला प्रश्नार्थी बनवताना कसं बनवणार? कार चालवली जाऊ शकते का? कसं लिहिणार? हा फक्त कॅन बी नाही येणार. सुरुवातीला कॅन येणार, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट येणार आणि त्याच्यानंतर बी येणार. काय येणार? कॅन येणार, ऑब्जेक्ट येणार आणि त्याच्यानंतर बी येणार. हा झालं नाही का सोडवायचं? हा झालंय. वी कॅन स्विम इन वॉटर विथ देम. हा दाखवू नको कोणाला. हा राहू नको. हा तू पण तेच करायचं. 5 नावं लिहायची, त्याची स्पेलिंग लिहायची, लवकर दाखवायची. हा वी कॅन स्विम इन वॉटर विथ देम. लक्षात ठेवायचं.
हो हे त्यांच्यासाठी देम लिहायचं. काय लिहायचं त्यांच्यासाठी? देम. वी कॅन स्विम इन द वॉटर विथ देम. चुकायचं नाही रे बाळा. तुम्ही कुणाचं बघून लिहिताय का एकमेकाचं? माहित आहे ना? कॅन कार आणि नंतर बी लावायचं रे. बी आहे ना, बी कुठे कधी घ्यायचा? ऑब्जेक्ट नंतर घ्यायचा. ठीक आहे. वी कॅन स्विम इन वॉटर विथ देम. हां कॅन वी कॅन बी. बी आणि कॅन आणि बीच्या मध्ये कारला टाक ना. वी कॅन स्विम इन वॉटर विथ देम. हां बघा पुढं झालं का नाही? दाखव श्रावणी. कॅन वी स्विम इन वॉटर विथ देम. कॅन वी स्विम वॉटर विथ देम. कॅन वी स्विम इन वॉटर विथ देम. विथची स्पेलिंग चुकली का बाळा? विथ WITH आणि देमला काय ना THEM. ठीक आहे देम. नीट. वी कॅन स्विम इन वॉटर विथ देम. कॅन कार हे चुकले रे. फॉर्म्युला बघ ना. ह्याचा फॉर्म्युला काय येणार? प्रश्न विचारताना फक्त कॅन सुरुवातीला येणार, नंतर ऑब्जेक्ट येणार. नाही लिहिलं. बी कुठं लिहिलं मग? कॅन कार बी ड्रिवन. प्रश्न द्या. बघा रे ह्या काळामध्ये तुम्हाला कॅन मध्ये कॅनच्या टॉपिक मध्ये 6च्या 6 प्रकारे लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. प्रश्नार्थी बनवला ना. देम लिह. देम. देन नाही देम. खाली बसा. हां कॅन वी स्विम इन वॉटर विथ देम. ज्यावेळेस तुम्ही का लावून प्रश्न विचारताना त्यावेळेस काय करायचं? प्रश्न द्यायचा. तिथं प्रश्नाचं चिन्ह द्यायचं. प्रश्नार्थी चिन्ह माहित आहे ना? प्रश्न विचारताना देतात ते. कॅन बी. कॅन त्याच्यामध्ये टाकायचा ऑब्जेक्टला. कॅन आणि बीच्या मध्ये प्रश्न विचारताना. इकडे बघा. अ कार कॅन बी ड्रिवन. एवढंच. अ कार काय येणार रे? तर कुठली पण कार तुम्ही चालवू शकता एक. म्हणून वी कॅन स्विम इन वॉटर विथ देम. जास्त वेळ लावू नका. स्विमची स्पेलिंग काय रे? वी कॅन. श्रवण स्विम असं असतं. स्विम. समजलं का? कोणाच बाय बाळत? काय लिहिलंय बघ किती ना. ब्रिवन लिहिलंय. ड्रिवन लिहायचं सोडून. डेच बघा पुढं. समजलं? कॅनचं समजलं. प्रश्न विचारायचं समजलं. ह्याच्यामध्ये पण समजलं. ह्याच्यामध्ये कसं येणार रे? हो का? ओई येणार. काय येणार? ओई. त्याच्यानंतर कॅन. त्याच्यानंतर इथं लास्टला जायचं स्विम. त्याच्यानंतर इन वॉटर. त्याच्यानंतर विथ. ओके. आणि प्रश्न विचारल्यावर काय करणार? फक्त कॅनला सुरुवातीला लिहिणार. हे समजलं. 2 प्रकार समजले. कुठले? एक होकारार्थी वाक्य, एक प्रश्नार्थी वाक्य. साधा प्रश्नार्थी वाक्य. इंग्लिश मध्ये होकारार्थी वाक्याला काय म्हणायचं? अफर्मेटिव्ह सेंटेन्स. आणि प्रश्नार्थी वाक्याला म्हणायचं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. समजलं ना? ती लई वाक्य. ती केक बनवू शकते. दोन्ही ह्याच्यात तयार करायला तुम्ही लिहा. केक बनवला जाऊ शकतो. केक बनविला जाऊ शकतो.
केक बनविला जाऊ शकतो. ठीक आहे, दोन्ही प्रकारामध्ये करायचं. होकारार्थी वाक्य मी लिहून दिलंय, तुम्ही प्रश्नार्थी वाक्य पण करायचं. ठीक आहे. अय बाळा, तुला इथे कॅमेरा समोर सबकेल मी. किती पण सांगा, ते इतकं महाग राहिले आता, त्याला तिथून घेऊन यायचंय. जल्दी याद होणार नाही बच्ची. क्या झालं? मेक असतं, मेक मेक असतं रे बाळा. कॅन शी मेक अ केक. केकची स्पेलिंग चुकली रे. हा, इकडे बघा रे. हा मेड शिकवतोय काय, कॅन वाला टॉपिक. ठीक आहे, ह्याच्या शेवटी काय येतं, शकतो, शक्ती, शकते, शकतात असं. ठीक आहे, ह्याच्यामधलं आपण काय पाहिलं, दोन प्रकारचे वाक्य पाहिले. एक पाहिले होकारार्थी प्रकारचे, होकारार्थी अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस. ठीक आहे, होकारार्थी वाक्य. आणि दुसरे पाहिले आपण नकारार्थी वाक्य. कसले वाक्य? नकारार्थी वाक्य. ही येतात तुम्हाला बरोबर. नकारार्थी नाही, प्रश्नार्थी वाक्य पाहिले. कसले वाक्य पाहिले? प्रश्नार्थी वाक्य. कसले पाहिले? प्रश्नार्थी. प्रश्नार्थी ह्याला काय म्हटलं जातं इंग्लिश मध्ये? कोण सांगतं? मी मगाशी सांगितलं होतं. हा सांग. अफर्मेटिव्ह. अरे होकारार्थी वाक्याला म्हणतात. प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्याला हा 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 निगेटिव्ह नकारार्थी झालं रे. होकारार्थी आणि प्रश्नार्थी शिकवले तुम्हाला. कोण सांग? इंटरोगेटिव्ह. इंटरोगेटिव्ह. ठीक आहे, आता तुम्ही तिसरं शिकताय. कसले? नकारार्थी. नकारार्थी. नकारार्थी वाक्य. आणि नकारार्थी वाक्यामध्ये काय करायचं? 3 नंबरला नॉट लिहायचं. किती नंबरला लिहायचं नॉट? 3 नंबरला. फॉर्म्युला कसा आहे? सब्जेक्ट, त्याच्यानंतर कॅन प्लस नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस. ठीक आहे, समजलं? नकारार्थी वाक्य. हा, हे कोणाचे? बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. ए हां 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 बरोबर आहे. बस हां हां बरोबर आहे. कॅन राधा स्विम इन कॅन राधा स्विम इन वॉटर. नकारार्थी कुठे लिहिले? ते पहिलं लिहिलं. राधा कॅन नॉट स्विम. बरोबर आहे. हां हां पाठ झालं ना ते. राधा कॅन नॉट स्विम वॉटर. हां राधा कॅन नॉट स्विम. बरोबर. राधाचा आर कॅपिटल काढा रे. ठीक आहे, दिस कार कांट बी ड्रिवन. हां हां राधा कॅन. मूर्ख आहे का? दिस कार कॅन नॉट बी ड्रिवन किंवा कांट बी ड्रिवन. हां हां बस बरोबर आहे. ए इकडे बघा. ए आता वाक्य बघा काय सांगितलेलं. राधा पाण्यामध्ये पोहू शकत नाही. राधा पाण्यामध्ये पोहू शकत नाही. फॉर्म्युला समोर दिलाय. कॅन मधलं नकारार्थी वाक्य. आणि हे लिहित असताना 3 नंबरला तुम्हाला नॉटचा वापर करायचा असतो. आता लक्ष द्या सगळेजण. सगळ्यांना माहिती आहे की जे नाव असतं त्या नावाचं जे पहिलं अक्षर असतं हे कॅपिटल लिहायचं असतं. कॅपिटल लेटरमध्ये लिहायचं असतं.
ABCD मधला पहिल्या लिपीतला ए लिहायचा असतो, बी लिहायचा असतो, ज्याचं नाव ए न बी न सुरू होते असं. आता इथं राधा होती म्हटल्यानंतर तुम्ही काय करायला पाहिजे होतं, हे राधा असं लिहायला पाहिजे ना, असं राधा असं लिहिलं पाहिजे ना. तुम्ही काय करताय असं लिहिताय राधा. किती वेळा सांगायचं रे, हे र नका लिहू असं, असलं चुका टाळा. राधा. त्याच्यानंतर काय करणार तुम्ही, कॅन, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर स्विम, त्याच्यानंतर इन वॉटर. समजलं? इन द वॉटर नाही लिहायचं, नुसतं इन वॉटर लिहायचं. समजलं काय हे नकारार्थी. आणखीन एक वाक्य लिहा, त्याच्यानंतर पुढचा प्रकार बघू. लिहा आणखीन एक वाक्य लिहा. ए आता हे तुमच्या घरच्यांना बघितलं, दोघांना चोपतेली आणि मी इथं मारेल ती वेगळंच. चालतंय का? हा, पेनसाठी कुठं काय का? किती रुपयाचा आहे? ठेव तिथं. लिहा. येड्याचा बाजार आहे नुसता. जरा शांत तरी झाले हे लावल्यापासून. हे वाक्य समजते ना करार्थी. आणखीन एक वाक्य लिहा. मी इंग्लिश बोलू शकतो. मी इंग्लिश बोलू शकतो. मी इंग्लिश बोलू शकत नाही असं लिहा. मी इंग्लिश बोलू शकत नाही. तुम्ही लिहा. इंग्लिश भाषा. भाषेसाठी काय लिहायचं, लँग्वेज. इंग्लिश भाषा आमच्या गावामध्ये बोलली जाऊ शकत नाही. इंग्लिश भाषा आमच्या गावामध्ये बोलली जाऊ शकत नाही. ठीक आहे. पॅसिव्ह मधलं नकारार्थी वाक्य आहे कॅनच्या टॉपिक मधलं. चालेल. स्पीकचे स्पेलिंग काय लिहिले रे? SPEAK. इंग्लिश असं इंग्लिश कुठायचं नाही काय. स्पायकच लिहितोय तुला 3 दिवस झाला सांगून. चोप टाकेल नाही तरी तर ठीक. तिन्ही प्रकारामध्ये लिहिते का? थांब ना बाळा. लँग्वेज स्पेलिंग नेट बघ. राधा कॅन नॉट स्विम इन वॉटर. आय कॅन नॉट स्पीक इंग्लिश. हां, स्पीकची स्पेलिंग हां तशीच आहे. स्पीक आहे का बाळा? ए तू काय लिहिलंय का? वाक्य कसं लिहिलंय? ए कसं येणार बघा. बघा कसं येणार. English language can not be spoken in our village. English language cannot be spoken in our village. कसं समजलंय ना? हां बघा इकडे हे समजलं का? आता हे जे वाक्य आहे राधा पाण्यामध्ये पोहू शकत नाही. आता ह्याला का लावणे, ह्याला जर का लावला तर ते वाक्य कसं बनतं बघा.
निगेटिव्ह. कसं? निगेटिव्ह. इंटरोगेटिव्ह. इंटरोगेटिव्ह म्हणजे नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य. नकारार्थी प्लस प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्य. नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य लिहिताना काय करायचं तुम्ही? फक्त ह्या कॅनला सुरुवातीला लिहायचं. फॉर्म्युला बघा कसा होणार. कॅन होणार कशाचा सांगतोय? ह्याचा सांगतोय मी. ह्याचा निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला सांगतोय. सुरुवातीला काय करणार तुम्ही? कॅन लिहिणार. काय लिहिणार? कॅन. त्याच्यानंतर सब्जेक्ट. त्याच्यानंतर सब्जेक्ट. त्याच्यानंतर नॉट. त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स आणि प्रश्न चिन्ह. प्रश्न चिन्ह द्यायला विसरायचं नाही. वाक्य बघा इथं लिहून देतो. राधा पाण्यामध्ये पोहू शकत नाही का? आणि प्रश्नचिन्ह. काय करणार? सुरुवातीला कॅन लिहिणार. काय? कॅन. त्याच्यानंतर राधा. राधाचं आर कॅपिटल काढायचं. कॅन राधा नॉट स्विम इन वॉटर. समजतंय का? आणि प्रश्नचिन्ह लिहिता. आता पुढचं वाक्य लिहा. हे लिहून घ्या ना. हे लिहून घ्या ना आधी. हे पण लिहून घ्या. नकारार्थी वाक्य, निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स लिहून घे ना बाळा. का पैसे लागतात? होय यार. इधर अच्छा. सर आहे तू. जातो बाबा मी इथं. ए झालं का नाही लिहायचं? हां आता समजायला लागलंय. सांग मो साठी काय असतं? इकडे या. इथं लिहून दाखव मला. हे मो लिहिलंय. हां बे. हां लागल शाय हाताला. बघा रे कशी लिहिते. हां सौ. हां हां काय आहे ते? काय लिहिलंय मराठीमध्ये? हां स्पेलिंग काय येणार? यस लिहिलं स साठी. एक काना दोन मात्रेसाठी काय असतं? हां ए यू. समजतंय? आता याचे स्पेलिंग लिहून दाखवा. कोण? त्याला नाही लावत. हां 2 मिनटं फक्त. आणखीन 4 प्रकार झाले नाही. आणखीन एक वाक्य देणार. त्याच्यानंतर दुसरे प्रकार. ए लिहिले का वाक्य? लिहा पुढं. बरं थांबा 1 मिनिट. इथं एक देतो लिहून. ह्यांना पण नला पहिलं लंटे आहे ना बाळा. काय येणार मग? पहिलं लंटे काय येणार? हां तू नको लिखू. तुझं नाही समजणार मला. तू शब्द याद कर जल्दी. हां पुढं ल सोनील. हां बस खाली. हां हां लिहायचं बाळा. थांब ना. येऊ दे ना. 6च्या 6 प्रकार शिकवून दे ना. इकडे बघा. एक वाक्य लिहा रे. तो तुझ्यासोबत कविता
वाचू शकत नाही का? ठीक आहे, प्रश्नचिन्ह. तो तुझ्यासोबत कविता वाचू शकत नाही का, ह्याच्यामधलंच आहे. नाही म्हणजे नकारार्थी वाक्य आलं आणि शेवटी का लावलंय म्हणजे नकारार्थी वाक्याला प्रश्नार्थी केलंय. समजतं? निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. तुम्ही लिहा. त्या गावामध्ये युजलेस. त्या गावामध्ये हा प्रकल्प स्थापित केला जाऊ शकतो का? स्थापित केला जाऊ शकत नाही का? त्या गावामध्ये हा प्रकल्प स्थापित केला जाऊ शकत नाही का? प्रश्नचिन्ह आहे, प्रश्नचिन्ह द्यायचं. रीड आहे, रीड. रीडची स्पेलिंग कशी लिहिते ग? READ आहे. पोएमची स्पेलिंग चुकती, POEM. कॅन ही नॉट, बाकीचं आहे बरोबर. इस्टॅब्लिश. तुम्ही लिहून दे. पाठवा आणि हा लिखना है का क्या? पोएम है, पोएम. इस्टॅब्लिश्ड. ई न सुरुवात होती, ES. प्रश्नचिन्ह देणे का नाही? बघा मला इथं लिहायला येणं आहे, त्याच्यामुळे स्पेलिंग जरा ही झाली आहे. हां बरोबर आहे बाकीचं. हां यूला कसं लिहिलं आहे? कसं असतं यू? विलेजला विलेज असं आहे, विलेज. हां इस्टॅब्लिशला पुरे रीड. रीड बघ ना, READ. ED लावायचं रे. वी नाही, विथ यू. बघा शांतता. इकडे बघा, मी एकदा सोडून दाखवतो. ठीक आहे, कोणाचं नाही चुकलं, स्पेलिंग वगैरे तेवढं चुकते. आता स्ट्रक्चर समजते, स्पेलिंग चुकतात. बघा काय विषय आपलं. पेन जरा लयची आहे. इकडे बघा, सुरुवातीला काय घेणार? कॅन. ठीक आहे, कॅन म्हणला आहे, प्रश्न विचारला आहे, कॅन सुरुवात होणार. त्याच्यानंतर सब्जेक्ट येणार. ठीक आहे, सब्जेक्ट काय येणार?
शी. त्याच्यानंतर हा तो आहे म्हटल्यानंतर काय येणार कॅन. हा कॅन ही. ठीक आहे. नॉट पुढं ए कॅन ही नॉट रीड विथ. ठीक आहे. आणि प्रश्नचिन्ह. आता इकडे बघा थोडंसं लक्ष द्या. हे कॅन आहे ना कॅन. हे कॅन आहे ना कांट. ठीक आहे. त्याच्यानंतर ही. त्याच्यानंतर रीड पोयम विथ यू. ठीक आहे. आणि प्रश्नचिन्ह. बघा कॅनला नॉटला एकत्र लिहू शकता तुम्ही असं. बाकीचं हाय असं लिहायचं. हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. कुठल्या पण ह्याच्यामध्ये. हे कितवा प्रकार झाला. हे तर उभा करून मारणार मी दाखवणार असं नाही दाखवणार. ठीक आहे. एवढं पुसून घेतोय आम्ही. 6 शब्दांची मिळून एक फॅमिली तयार होती. काय तयार होती. एक परिवार तयार होतो. त्याला WH फॅमिली म्हणतो. काय म्हणतो. जे शब्द मी इथं लिहून दिले होते ते कुठे येतात WH फॅमिलीमध्ये. हे तर आणखीन एकदा लिहून देतो हो का इथं. ठीक आहे. ऑश काय काय. हू कोण. हाऊ कसा कसा. विच कोणता. वेअर कोठे. फाय का. फेन केव्हा. ठीक आहे. हे किती झाले रे 7. ठीक आहे. एवढे लक्षात ठेवा. बाकीचे आणखीन नंतर घेऊ आपण. ह्यांचा वापर कशासाठी केला जातो प्रश्न विचारायसाठी. आता बघा प्रश्न विचारायसाठी जर ह्याचा वापर केला जात असला तर घरी जाऊन प्रश्न विचारायला चालू करायचं. ठीक आहे. शेजाऱ्यांच्या घरी जायचं. कुठं कुठं जायचं. हां आणखीन आता हां बरं कुठं पण जावा पण प्रश्न विचारताना ह्यांचा वापर करा. आता प्रश्न विचारताना कधी पण ह्या शब्दांनी जर प्रश्न विचारला असेल तर तुम्हाला याचा वापर करावा लागणार. ठीक आहे. कधी करावा लागणार सुरुवातीला. तर फॉर्म्युला बघा कसं आहे. फॉर्म्युला सांगतोय 5व्या प्रकारचं वाक्य आहे. ह्याला म्हणायचं WH. मराठीमध्ये बघा WH प्रश्नार्थी वाक्य. WH प्रश्नार्थी वाक्य. WH प्रश्नार्थी वाक्य. हे वाक्य ट्रान्सलेट करताना सुरुवातीला तुम्हाला WH वर्ड लिहायचा. काय लिहायचा WH वर्ड. त्याच्यानंतर कॅन लिहायचं. त्याच्यानंतर काय लिहायचं कॅन हेल्पिंग वर्ब कॅन. त्याच्यानंतर काय लिहायचं सब्जेक्ट. काय लिहायचं सब्जेक्ट. त्याच्यानंतर काय लिहायचं V1 काय V1. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स. समजलं. आता वाक्य सांगतो. एक सोडवून देतो. नाही सोडवता आलं म्हणायचं तुमचं लक्ष नव्हतं. आणि तुमचं लक्ष नव्हतं म्हणून कसं असतं माहिती आहे ना. इकडे बघा ती पाण्यामध्ये का पोहू शकते. ठीक आहे. ती पाण्यामध्ये कोठे पोहू शकते. काय कोठे पोहू शकते. ती पाण्यामध्ये कोठे पोहू शकते. आता बघा प्रश्न कशाने विचारला याच्यामध्ये. इथं प्रश्न कशाने विचारला रे कशा पोरीनो लिहायच्या आधी इथं बघा काय लिहिलं येतं समजून घ्या. कशाने प्रश्न विचारलाय कोठे. कोठेसाठी काय येणार सुरुवातीला WH वर्ड म्हणून काय येणार कोठेसाठी वेअर. ठीक आहे. त्याच्यानंतर काय येणार कॅन. त्याच्यानंतर सब्जेक्ट काय येणार
शी त्याच्यानंतर काय येणार स्विम आणि पुढे काय येणार इन वॉटर आणि प्रश्नचिन्ह झालं. वेअर वेअरचं राहिलं वेअर कॅन सी स्विम इन वॉटर. समजलं WH शब्दाचा वापर करून जर प्रश्न विचारला असेल तर WH शब्द कधी लिहायचा सुरुवातीला त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब लिहायचं. आता कुठं वाक्य सांगतो लिहा वाक्य. हे लिहून घेतलं का तुम्ही? होया ना यार 5 मिनिटं तुझ्यातल्या नाही का बी. ए बघा ती पाण्यामध्ये कोठे पोहू शकते. आता बघा वाक्य देतो. तू इंग्लिश का बोलू शकतोस. तू इंग्लिश का बोलू शकतोस असं. आणि प्रश्नचिन्ह. ठीक आहे. कशानं प्रश्न विचारलाय बघा. आणल्या 2 मिनिटं फक्त एवढं शिकवायचंय. लवकर लिहा. पाठ झाले का? अरे तुम्हाला ह्या पोरांमध्ये यायचंय. ते बघ हे कसे आले ते ह्याच्यामध्ये. वाय कॅन यू स्पीक इंग्लिश. बरोबर. वाय कॅन यू स्पीक इंग्लिश. समजलंय ना? हां मला यम ए नहीं लिखने करे. हाँ लास्ट में वाई कैन यू स्पीक इंग्लिश. वाई कैन यू स्पीक इंग्लिश. बघा 5वा प्रकार लवकर शिकायचा आपल्याला. हाँ 6वां. अरे टेक इंग्लिश बोलने को तो क्या बोलने टॉक नसता. बरं टॉक. हाँ टॉक म्हणजे पण बोलणं. चुकते जी नाही. स्पीक लिखने का पण क्या लिखने का स्पीक. ठीक है. स्पीक म्हणजे पण बोलणं. टॉक की स्पेलिंग पण चुका आहे तुम्ही. हाँ प्रश्नचिन्ह दे ना. हाँ प्रश्नचिन्ह विसरून. प्रश्नचिन्ह विसरू नको. बाकीच आहे बरोबर. दिलंय. खाली पण द्यायचं इंग्लिशमध्ये. पायची स्पेलिंग काय श्रवण. वाय कॅन यू स्पीक इंग्लिश. बॅटरी आहे. बॅटरी. ए वाक्य लिहा तुम्ही. लिहा. लिहा रे. ए महिला मंडळ लिहा. त्या कार्यक्रमामध्ये इंग्लिश भाषा का बोलली जाऊ शकते. पाहिलेल तर कोणच बघून दाखवू नको तिला. ए बघा कसं येणार सांगतो. एक समजून सांगतो नंतर एक प्रकार घेऊ मग झालं. ठीक आहे. बघा कान प्रश्न विचारलाय म्हणजे काय येणार सुरुवातीला व्हाय. काय व्हाय. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब काय येणार कॅन. व्हाय कॅन. त्याच्यानंतर सब्जेक्ट कोण येणार यू म्हणजे तू म्हणजे यू. त्याच्यानंतर क्रियापद काय स्पीक आणि पुढं इंग्लिश आणि प्रश्नचिन्ह. ठीक आहे. समजतंय ना. वाय कॅन यू स्पीक इंग्लिश समजलं. आता शेवटचा प्रकार कुठला बघा. WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य. WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य. इंग्लिश मध्ये काय म्हणायचं त्याला WH निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. वाक्यामध्ये WH न प्रश्न विचारलेला असतो बघा.
इथं हेच वाक्य करू, वरचं वाक्य आधी घेऊ. इथं फॉर्म्युला बघा कसं येणार. ठीक आहे, फॉर्म्युला बघा, 6व्याचा फॉर्म्युला सांगतोय. ठीक आहे, WH वर्ड येणार सुरुवातीला. काय येणार? WH वर्ड. त्याच्यानंतर कॅन किंवा कांट. कॅन लिहू शकता, एकत्र लिहायचं म्हटलं तर कांट करू शकता, नंतर नॉट नाही लिहायचं पुढं. इथं आपण कॅनच लिहू. WH प्लस कॅन, WH प्लस कॅन. त्याच्यानंतर नॉट नाही लिहायचं, नॉट नाही लिहायचं. काय लिहायचं? सब्जेक्ट लिहायचं. काय लिहायचं? सब्जेक्ट प्लस नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस रिमाइनिंग सेंटेन्स. ठीक आहे, ह्याच्यामध्ये जी दिलेलं नसेल ते नाही लिहिलं तर चालतं. ठीक आहे, म्हणजे समजा इथं सब्जेक्ट दिलं नसेल किंवा V1 दिलं नसेल, ऑब्जेक्ट दिलं नसेल तर त्यानुसार लिहायचं. जे वाक्यामध्ये त्यानुसार लिहायचं, पण फॉर्म्युला असा पूर्ण लिहायचा. बघा वाक्य लिहितो इथं. ती पाण्यामध्ये कोठे पोहू शकत नाही. ती पाण्यामध्ये कोठे पोहू शकत नाही. कोण सोडवताय का तुम्ही? डायरेक्ट मी सोडवून देऊ? हा, वयमध्ये सोडवा, इथं नाही सोडवायचं. हां, समजलं ना? व्हाय कॅन दाखव ग. व्हाय कॅन इंग्लिश लँग्वेज बी स्पोकन इन दॅट प्रोग्राम. व्हाय कॅन इंग्लिश तर लिहिलीच नाही कुठं. लँग्वेज नॉट बी इंग्लिश. काय रे? व्हाय कॅन दॅट प्रोग्राम. कोणावर कार्य कोणावर केलं जातं? ऑब्जेक्ट कोण आहे तिथं? हो, काल आलेली पोरगी शिकली. प्रश्नचिन्ह दे. हां, समजलंय ना? प्रश्नचिन्हाला प्रश्नचिन्ह सगळे 6च्या 6 प्रकार नाही सांगत ग, दिलंय म्हटलं. इकडे बघ, 6च्या 6 प्रकार झालेत आता. ए नाही आलंय ना? हां, काय वाक्य तो पण लिहिलंच नाही तिथं. प्रश्नचिन्ह लावलंय मॅडम फक्त. आणि के पेन दुसरा वापर करतो. दिसत नाही ना? ए झालं का? झालंय ना बाळांनो? आता बघा, नाही झालं का? नाही झालं. आता एक वाक्य देतो मी, तुम्ही 6 प्रकारे लिहा वहीमध्येच. ठीक आहे, मला ह्या पोरांचं घ्यायचं आणखीन. हां, हां, नॉट रहे रे बच्चे. ए क्या लिखने का? लिखा सब्जेक्ट होय को तो लिखने का. ए वाक्य बघा, लिहून दाखवतो बघा. WH वर्ड येणार सुरुवातीला. हां, आहे चुकलंय सर्वांना. इकडे बघा, WH वर्ड काय येणार? कोठे म्हणजे वेअर. त्याच्यानंतर हां, बघून नाही लिहित कोणाचं. बस, वेअर कॅन सी नॉट स्विम इन वॉटर. आणि प्रश्नचिन्ह झालं. समजलं का? समजलं ना? समजलं?